असतो। सीमेवरती जवान जागा आहे आणि म्हणून या देशातला या हिंदुस्थान मधल्या प्रत्येक नागरिक हा निवांत झोपलेला आहे। ज्यांच्या अंगाखांद्यावरती या देशाची अभिमानाची स्वाभिमानाची धुरा पेललेली आहे त्या सर्व आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या रिटायर्ड जवानांना देखील या ठिकाणी निळा सलाम, भगवा सलाम, तिरंगा सलाम आणि ज्यांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहोत ते गोदेगावचे भूमिपुत्र असलेले आदरणीय दत्तात्रयजी चव्हाण साहेब, त्यांच्या सुविधा पत्नी यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सर्वच्या सर्व या शेती उद्योग व्यवसाय कृषी क्षेत्रामधून आलेले सर्व आपण ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलो त्या समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो या उदात्त भावनेने आपण सर्वच्या सर्वजण आजच्या आपल्या ह्या जगराहाटीमधून उपस्थित राहिलात। प्रापंचिक अडचणीमधून मार्ग काढत आपण या भव्य अशा कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी निवेदक प्रदीप आहिरे कला तपस्वी क्रिएशनच्या माध्यमामधून सहर्ष स्वागत करतो। त्याचप्रमाणे ज्यांच्या प्रेरणे ज्यांच्या प्रयत्नाने माझा आजचा हा सुंदर कार्यक्रमाला सादर करण्याची संधी मिळाली ते माझे याच गावचे भूमिपुत्र असलेले MSCB मध्ये कार्यरत असलेले आदरणीय कामगार नेते अनिलजी चव्हाण साहेब यांचं देखील या ठिकाणी मी आभार मान्य या ठिकाणी कर्मप्राप्त आहेत त्यांचे देखील या निमित्तानं आभार मानतो। कार्यक्रमाच्या सुरुवातीला या ठिकाणी मी या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय अवधूत चिंतन देवस्थान तळेगाव मळेचे आदरणीय दादा महाराज टुपके आपणा देखील या ठिकाणी मी आमंत्रित करतो की आपण देखील या ठिकाणी या स्टेजवरती यायचं आहे। आदरणीय दादा महाराज टुपके, त्याचप्रमाणे युवराजी गांगे साहेब आपणा देखील या ठिकाणी मी नम्र निवेदित करतो की आपण देखील या ठिकाणी या कार्यक्रमाच्या ठिकाणी यायचं आहे। हिंदुस्तान के जवान भी बड़े कमाल के होते हैं जो पर्स में परिवार और दिल में हिंदुस्तान रखते हैं। आणि म्हणून अशा सुंदर अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय चव्हाण साहेब आणि परिवाराच्या करिता आपण सर्वांनी या ठिकाणी त्यांचं टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे। कार्यक्रमाच्या प्रथम सत्रामध्ये या ठिकाणी आदरणीय चव्हाण साहेबांना मानणारे, परिवाराला मानणारे सर्वच क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि म्हणून ज्या जवानांना आपल्या आयुष्यामध्ये काही वर्ष भारत मातेच्या संरक्षणामध्ये घालवले, ऊन वारा पाऊस झेलत संघर्ष करत सीमेवरती डोळ्यामध्ये तेल घालून जवान जागला, म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी आपल्या घरामध्ये निवांत झोपलो असं मला वाटतं। आणि म्हणून त्या जवानांच्या स्वागत प्रित्यर्थ अनेक समारंभ आयुष्यामध्ये येतात आणि जातात, परंतु एक तो दिवस ज्या दिवशी माणसं भारत मातेला समर्पित झाले, भारत मातेच्या रक्षणासाठी त्या ठिकाणी गेले, आणि म्हणून एक तो दिवस आणि एवढी मोठी सेवा देऊन भारत माते समर्पित झालेले व्यक्तिमत्व आज आपल्या गावामध्ये रिटायर होऊन सेवानिवृत्त होऊन येत आहे। आणि म्हणून त्यांच्या प्रित्यर्थ बोलण्यासाठी या ठिकाणी आलेले काही या ठिकाणी प्रतिष्ठित आहेत। मी सर्वप्रथम या ठिकाणी आमंत्रित करतो आदरणीय अवधूत चिंतन देवस्थान ट्रस्टचे सन्माननीय दादा महाराज टुपके
आपणास नम्र विनंती आहे की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे।